6वी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पाक न बनवता आणि हाताला चटके न बसता एक छोटीशी ट्रिक वापरून अशी मस्त पातळ डिंक पापडी कशी करायची याची एकदम सोपी रेसिपी पाहतोय। ही डिंक पापडी करायला खूप सोपी आहे आणि खायलाही तितकीच खमंग कुरकुरीत लागते आणि शिवाय खूप पौष्टिकसुद्धा आहे। कोणाला जर हाडाचा त्रास असेल, कंबर दुखत असेल, सांधे दुखत असेल त्यांनी ही डिंक पापडी बनवून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज त्यामधला एक तुकडा किंवा अर्धी वडी खाऊ शकता। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। आता डिंक पापडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर मी इथे अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे। डिंक घेताना आपण काय करायचं की मोठाले खडे असतील त्याला व्यवस्थित फोडून घ्यायचे। असा बारीक डिंक असला की तळायलाही सोपा जातो, म्हणजेच पटकन तो आतपर्यंत तळला जातो, म्हणून डिंक आपल्याला फोडून घ्यायचा आहे। आता या वाटीने मी अर्धी वाटी डिंक घेतला आहे, तर सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण बिघडत नाही। अर्धी वाटी डिंक असेल त्यासाठी आपल्याला इथे 2 वाटी बारीक करून गूळ घ्यायचा आहे। गूळ आपल्याला चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन वितळतो किंवा विरघळतो, किंवा गूळ तुम्ही बारीक किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता। आता मी इथे तूप घेतले, साजूक तूप 1 वाटी, पण एवढं तूप आपल्याला लागणार नाही, लागेल तसंच आपल्याला डिंक तळण्यासाठी तुपाचा वापर करायचा आहे। आता लगेच आपण डिंक तळून घेऊयात। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला आता तूप घालायचं आहे। तूप घालताना इथे 3 ते 4 चमचे तूप घालायचे सुरुवातीला आणि लागलं तर आपण पुढे सुद्धा घालून घ्यायचे। आता मीडियम गॅसवरती तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर तूप पहा आपलं छान गरम झालं आहे। आता यामध्ये आपल्याला असा थोडासा डिंक टाकायचा आहे आणि याला तळून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे डिंक छान आतपर्यंत तळतो, पटकन करपत नाही। तुपात टाकल्यानंतर पहा डिंक अगदी छान फुललेला आहे। तर डिंक आपला छान फुलला आहे आणि आतपर्यंत तळला आहे। आता बाहेर काढून घ्यायचा आहे। काढताना पहा झारा आडवा करायचा म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तूप आहे परत ते कढईमध्ये वापस जातं। आता आणखी एक बॅच मी तुम्हाला डिंकाची तळून दाखवते। डिंक तळण्यासाठी आपण अगोदर डिंक फोडून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन तळतो आणि आतपर्यंत तळलाही जातो। डिंक तळताना तूपही आपलं जास्त गरम नसावं, मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला अगदी कमी ठेवून हा डिंक अशा पद्धतीने फुलवून घ्यायचा आहे म्हणजे आपली गुळपापडी किंवा डिंक पापडी अगदी परफेक्ट बनते। आता हा सुद्धा डिंक आपला तळून झाला, मी बाहेर काढते आणि राहिलेला डिंक याच पद्धतीने तळून घेते। इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण डिंक मी तळून घेतला आहे आणि मस्त खुसखुशीत कुरकुरीत आपला डिंक तळलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा डिंक तळून घ्यायचं आहे म्हणजे डिंक पापडी अगदी परफेक्ट बनते। आता डिंक पापडी बनवायला घेण्या अगोदर आपल्याला एक छोटीशी पूर्व तयारी करून घ्यायची आहे। इथे मी काही प्लेट्स घेतल्यात, त्याला आता आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली डिंक पापडी अगदी सहज या प्लेट्सपासून वेगळी होते। आता डिंक पापडी तुम्हाला किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार तुम्ही प्लेट्सला तूप लावून घ्यायचं आहे। इथे मी 2 किंवा 3 प्लेट्सलाच फक्त तूप लावून घेणार आहे। एखादी प्लेट एक्स्ट्राची लावून ठेवायची म्हणजे ऐन वेळेला आपली गडबड उडत नाही किंवा धांदल उडत नाही। डिंक तळून झाल्यानंतर कढईमध्ये पहा 1 चमचा साजूक तूप शिल्लक राहिले आहे। आता या तुपामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे। गूळ असा थोड्याशा तुपावरती परतून घेतल्यामुळे गूळ खाली लागत नाही आणि पापडीला छान चकाकी देखील येते। आता कमी गॅसवरती म्हणजे लो गॅसवरतीच आपल्याला हा गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे। गुळाला सतत हलवायचं आहे म्हणजे गूळ खाली लागत नाही आणि पटकन वितळलाही जातो। तुम्ही इथे पाहू शकता गूळ आपला अगदी चांगला वितळला आहे, यामध्ये एकही खडा गुळाचा राहिला नाही। आपला आता गूळ वितळल्यानंतर कमी गॅसच ठेवायचा आपल्याला म्हणजे लो गॅसच ठेवायचा आहे आणि लो गॅसवरती आता आपल्याला हा गूळ 1 ते 1.5 मिनिटे आणखी शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून याचा छान असा पाक तयार होईल। आता 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ आपला अगदी छान शिजला आहे। गुळाला एक छान चकाकी देखील आलेली आहे। पहिला गुळाचा रंग थोडासा वेगळा होता, आता मस्त शायनी असा गूळ तयार झाला आहे। आता याचा परफेक्ट पाक तयार झाला की नाही हे मी तुम्हाला सांगते। असं प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि थोडासा गूळ यामध्ये टाकायचा आहे म्हणजे पाक टाकायचा आहे। आता हा पाक पहा छान घट्टसर याची गोळी तयार झाली, हातालाही चिकटत नाही आणि असा पाकाचा टणकन आवाज येतोय म्हणजे परफेक्ट आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं। आता आपण सुरुवातीला डिंक तळून ठेवला होता की नाही तो यामध्ये घालायचा आहे। गॅस पाक कमीच ठेवायचा आहे म्हणजे लोच ठेवायचा आहे आणि लो गॅसवरती आपल्याला डिंक या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची आच कमीच ठेवायची आहे म्हणजे गूळ करपत नाही आणि डिंकही आपला यामध्ये छान मिक्स होतो। ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे कारण गुळाचा पाक बनवताना यामध्ये आपण थोडंसुद्धा पाणी घातलं नाही। पाणी न घातल्यामुळे हा गूळ पटकन कडक व्हायला लागतो,
तर आपल्याला ही प्रोसेस पटापट उरकून घ्यायची आहे आणि असा छान डिंक गुळामध्ये मिक्स झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण सेट होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे अगोदरच आपण प्लेटला तूप लावून घेतलं होतं म्हणून आपलं काम थोडंसं सोपं झालं आहे। आता पटापट यामध्ये मिश्रण टाकायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने असं पसरवून त्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। खूप जास्त याला प्रेस करू नका, कारण डिंक आपण खूप छान तळला आहे, म्हणजे आतपर्यंत तळलेला आहे। तुम्ही खूप जास्त याला प्रेस केलं तर डिंकाचे तुकडे होऊ शकतात आणि मग पापडी सेट होणार नाही। हे मिश्रण जर चमच्याला चिकटत असेल तर चमच्याला थोडंसं तूप लावा आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घ्या। आता शिल्लक राहिलेलं सर्व मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पटकन आपल्याला यालासुद्धा हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, म्हणजे याला पापडीचा आकार येईल। हे जर मिश्रण कडक झालं किंवा थंड झालं तर मग याला पापडीचा आकार येणार नाही, डिंक तुमचा असा सुटा सुटा राहील। तर तुम्ही पाहू शकता दोन्ही डिंक पापडी मी बनवून घेतली, मस्त झाली आहे। आता या दोन्ही डिंक पापड्या आपल्याला सेट होण्यासाठी अर्धा तास साईडला ठेवून द्यायच्या आहेत किंवा थंड होत नाही तोपर्यंत साईडला ठेवून द्यायच्या आहेत। अर्ध्या तासानंतर डिंक पापडी आपली छान सेट झाली, ती आता डिमोल्ड करूया। चमच्याच्या साहाय्याने ही डिंक पापडी आपल्याला अशा पद्धतीने प्लेटपासून वेगळी करायची आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी पटकन आपली डिंक पापडी निघालेली आहे, कुठेही तुटली नाही। मस्त आपली डिंक पापडी तयार झाली आहे। एकदम पातळी आहे, फक्त एकच थर आपण यावरती दिलेला होता म्हणून छान अशी पातळ आपली डिंक पापडी तयार झाली आहे, खूपच सुंदर दिसते। आता राहिलेली डिंक पापडीसुद्धा याच पद्धतीने काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता दोन्ही डिंक पापडी मी काढून घेतली आणि मस्त आपल्या डिंक पापड्या तयार झाल्या, एकदम हलक्या आणि मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। ज्यांना कोणाला सांधेदुखी आहे, कंबरदुखी आहे किंवा इतर हाडांचे दुखणे आहेत त्यांनी थंडीच्या दिवसामध्ये अशा कुरकुरीत डिंक पापड्या बनवून ठेवायच्या आहेत। या डिंक पापड्या तुम्ही रोज थोड्या थोड्या करून खाऊ शकता, म्हणजे तुमचे जे काही आजार आहेत ते दूर होतील आणि तुम्ही छान धष्टपुष्ट तंदुरुस्त व्हाल। तर करायला खूप सोप्या, हाताला चटके न बसता अशा मस्त पातळ कुरकुरीत डिंक पापड्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।